गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. आमच्या मनोजींनी सांगितलं की 1975ला जो आपत्काल आणीबाणी घोषित झाली आणि तो जो काळा दिवस काँग्रेसने भारताच्या इतिहासामध्ये लिहून ठेवला, आजचा तो दिवस आहे. ज्या देशाला संस्कृतीची विचारधारा आहे, सभ्यतेची विचारधारा आहे, सदाचाराची विचारधारा आहे, समन्वयाची विचारधारा आहे, जो देश 1947 साली गोऱ्या इंग्रजांच्या ताब्यातून स्वतंत्र झाला होता, पण तोच देश नंतरच्या काळामध्ये जणू काय काँग्रेस रूपी काळ्या इंग्रजांनी त्याला पुन्हा पारतंत्र्यात नेण्याचं षडयंत्र रचलंय का, अशी परिस्थिती 1947 पासून भारतातल्या अनेकांनी ती अनुभवली. नेहरूजींनंतर शास्त्रीजींनंतर इंदिरा गांधी, आणि इंदिरा गांधींनी जी लोकशाहीची हत्या केली, इंदिरा गांधींनी जो भारताच्या परंपरेचा घात केला आणि एकाधिकारशाहीने, ठोकशाहीने खऱ्या अर्थाने इंदिरा गांधींनी देशाला नेण्याचा प्रयत्न केला. आणि 75ला ज्यावेळेस इंदिरा गांधीने एक दिवस रात्री राष्ट्रपतींवर सुद्धा दबाव टाकला आणि राष्ट्रपतींवर दबाव टाकून आणीबाणीच्या पत्रकावर बळजबरीने राष्ट्रपतींना सही करायला लावली. ते करत असताना लाखो लोकांना त्यावेळेस कैद झाली. ते कैद होत असताना त्यामध्ये स्वर्गीय अटलजी होते, स्वर्गीय जयप्रकाशजी नारायण होते. आत्ता आपण पाहत असू देशाचे संरक्षण मंत्री आदरणीय राजनाथ सिंगजी सुद्धा होते. मित्रांनो, आज संविधानाची भाषा करणारी काँग्रेस, आज देशाप्रती खोटं प्रेम उन्माळून येणारी काँग्रेस या गोष्टीला विसरते की ज्या वेळेस राजनाथ सिंग यांना आणीबाणीमध्ये अटक केली होती आणि राजनाथ सिंग यांना 1 वर्षानंतर सुटका होईल असं त्यांच्या आईला सांगण्यात आलं. दुर्दैवाने 1 वर्ष झालं आणि राजनाथ सिंग यांची सुटका झाली नाही. त्यांची अटक पुन्हा 1 वर्षाने वाढवण्यात आली आणि त्याचा मानसिक धक्का राजनाथ सिंग यांच्या आईला बसला आणि त्या वारल्या. त्या गतप्राण झाल्यानंतर आईच्या अंत्ययात्रेला तरी किमान राजनाथ सिंग यांना बाहेर सुट्टी मिळावी, पण त्यावेळेस सुद्धा इंदिरा गांधींचा एकाधिकारशाही काँग्रेसची अतिशय कठोर ती परिणिती सगळ्या देशाच्या लक्षात आली की शेवटच्या क्षणाला आईच्या अंत्ययात्रेला सुद्धा राजनाथ सिंग यांना सुट्टी न देणारं काँग्रेस आज मात्र संविधानाची भाषा करते. आज मात्र देशाला जोडण्याची भाषा काँग्रेस करते. 75 ते 77च्या काळामध्ये अतिशय वाईट परिस्थितीमध्ये अत्याचार संपूर्ण देशामध्ये या काँग्रेसने केले. 77च्या काळात इंदिराजींना वाटलं की मी जो निर्णय घेतलाय तो देशाकरता चांगला असेल, मी जो निर्णय घेतला तो समाजाकरता चांगला असेल, मी जो निर्णय घेतलाय तो जनतेकरता चांगला असेल. 77ला त्याचं उत्तर मतदानामध्ये मात्र संपूर्ण भारतातल्या लोकांनी इंदिराजींना ते दाखवलं. आज पुन्हा आपण पाहिलं असेल, कालपासून ज्या शपथविधीचा कार्यक्रम चालू आहे त्या शपथविधीमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे जे कोणी इंडिया आघाडीचे सगळे नेते ते आता संविधान घेऊन आहेत. पण जे संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मसुदा समितीचे अध्यक्ष असताना संविधानामध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अविभाज्य योगदान आहे, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भंडाऱ्यामधून पराभूत करणारी हीच काँग्रेस आहे. मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी केल्यानंतर 78,000 पेक्षा जास्त मतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असताना सुद्धा ती मतं बाद ठरवण्यात आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराजय घडवून आणणारी हीच काँग्रेस आहे. ज्या संविधानाचे कर्ते, ज्या संविधानाचे सर्वस्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कुठेच कधीच मंजूर झाले नाही, त्यांचं श्रेष्ठत्व कधी यांना मान्य झालं नाही, आज मात्र स्वतः मात्र बुडायला लागलेले आहेत. त्यावेळेस त्यांना संविधानाचा आधार वाटतो. एकीकडे संविधानाच्या संरक्षणाची भाषा करायची आणि दुसरीकडे मात्र आपणच असंविधानिक पद्धतीने जीवन जगायचे. आपण मात्र असंविधानिक पद्धतीने देशापुढे चुकीचे पायंडे मांडायचे. ही काँग्रेसची पद्धती कालही होती, आजही होती, येणाऱ्या काळामध्ये सुद्धा राहणार. 75 ते 77च्या काळामध्ये सर्वस्व संविधान गुंडाळून ठेवण्याचं पाप ज्या काँग्रेसने केलंय
त्या काँग्रेसचा काळा इतिहास आता जनतेसमोर आपण सगळेजण पाहतोय. त्या काँग्रेसनं जो काळा इतिहास समाजापुढे मांडला त्याची परिणिती आपण सगळेजण पाहतोय. आणि 75 ते 77 मध्ये आमच्या मिसाबंदीमध्ये अनेक असे कार्यकर्ते होते की जे देशाकरता या मातीकरता खऱ्या अर्थाने कारागृहात सुद्धा जायला तयार होते. ज्याने घरदार, पती पत्नी, मुलं बाळं, सत्ता संपत्ती सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला होता. आणि मी माती करताय, माझ्या देशाकरताय ही भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये होती. त्यातले एक खऱ्या अर्थाने आता आपल्या सोबत असणारे आदरणीय उदयजी आहेत. या अशा अनेक कार्यकर्ते जळगाव शहरामध्ये होते, अनेक जळगाव जिल्ह्यातून होते की ज्यांनी देशाकरता आपली समर्पित भावना त्या ठिकाणी समर्पित केलेली होती. आणि आज आपल्या सगळ्यांसमोर येण्याचा खऱ्या अर्थाने उद्देश हेच आहे की आता हे नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करताय संविधान धोक्यात आहे, आता विचार करताय की देश धोक्यात आहे. खऱ्या अर्थाने 1962 नंतर नेहरूजींनंतर तिसऱ्यांदा शपथविधी माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आणि खऱ्या अर्थाने आघाडीच्या माध्यमातून आपण सगळ्या गेल्या 4 दिवसापूर्वी आता शपथविधी सगळ्या खासदारांचा पाहतोय. हा जो मिळालेला कौल आहे हा कौल उजव्या विचारांचा आहे. हा जो मिळालेला कौल आहे हा देशाच्या विकासाचा कौल आहे. हा जो मिळालेला कौल आहे हा देशाच्या भवितव्याचा कौल आहे. हा जो मिळालेला कौल आहे हा भारताच्या अंतर्गत विकासाचा कौल आहे. आणि याच कौलाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही ज्या पद्धतीने काँग्रेसने अन्याय अत्याचार केले त्या अन्याय अत्याचाराच्या पलीकडे सबका विकास या धोरणाचं बोट पकडून सगळ्यांना सोबत घेऊन या देशाचा विकास कसा करता येईल आणि काँग्रेसचा काळा इतिहास कसा झाकता येईल, त्यांचा इतिहास समाप्त करून या देशाला उज्ज्वलतेकडे प्रवास करण्याकरता आज 25 जून आणीबाणीच्या घोषित दिनांकाच्या निमित्ताने काँग्रेसची काळी रणनीती आपल्यासमोर यावी आणि भारतीय जनता पार्टीचा सर्वसमावेशक सर्व विकासात्मक धोरणाचा लेखाजोखा आपल्या पुढे यावा या निमित्ताने आजच्या पत्रकार परिषदेचं खऱ्या अर्थाने आयोजन होतं.